नमस्कार. अध्यात्मसुबोध या चॅनलमध्ये आपले स्वागत. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाविषयी चर्चा करणार आहोत. तो प्रश्न म्हणजे धर्म आणि रिलिजन एकच आहे का? किंवा धर्माचा समानार्थी इंग्रजी शब्द रिलिजन होऊ शकतो का? जर आपण आज बघितलं तर आपल्या हिंदू धर्माला सर्रास हिंदू रिलिजन म्हणून संबोधलं जातं. सामान्यतः सर्व ठिकाणी धर्माला रिलिजन हा पर्यायवाची शब्द तर वापरलाच जातो, पण देशविदेशामधील अनेक धर्मपरिषदांमध्ये तसेच अनेक विद्वान तत्त्वज्ञ लोकसुद्धा आपल्या बोलण्यात धर्माला रिलिजन हा समानार्थी शब्द म्हणून वापरतात. मग धर्म आणि रिलिजन एकच आहे का? तर या प्रश्नाचे उत्तर जर जाणून घ्यायचे असेल तर सुरुवातीला आपल्याला धर्माची व्याख्या आणि त्याही आधी रिलिजनची व्याख्या पाहावी लागेल. रिलिजन म्हणजे काय? रिलिजन शब्दाची व्याख्या सांगताना अशी सांगतात की रिलिजन इज अ पर्टिक्युलर सिस्टीम ऑफ बिलीफ इन गॉड और गॉड्स अँड द ॲक्टिव्हिटीज दॅट आर कनेक्टेड विथ धिस सिस्टीम. अर्थात रिलिजन म्हणजे एक देव किंवा अनेक देव व त्यांच्याशी संबंधित गोष्टींवर श्रद्धा असणारी एक व्यवस्था. साध्या भाषेत सांगायचे झाले तर एक देवावर श्रद्धा असणाऱ्या व एका पुस्तकाद्वारे चालणाऱ्या लोकांच्या समूहाला रिलिजन म्हणतात. आता जर धर्माची व्याख्या बघायची झाली तर अनेक थोर विद्वानांनी धर्माची व्याख्या केलेली आहे. आदिशंकराचार्य आपल्या श्रीमद भगवद्गीतेच्या भाष्याच्या प्रस्तावनेत सांगतात, द्विविधो हि वेदोक्तो धर्मः प्रवृत्तिलक्षणो निवृत्तिलक्षणश्च जगतः स्थितिकारणं प्राणीनां साक्षात अभ्युदय निःश्रेयश हेतुः. अर्थात वेदांनी सांगितलेला जगताची स्थिती राखण्यासाठी दोन प्रकारचा धर्म आहे, प्रवृत्ती धर्म आणि निवृत्ती धर्म. त्यातील प्रवृत्ती धर्म जगातील प्राणांच्या उन्नतीचा कारण आहे व निवृत्ती धर्म मोक्षाला कारण आहे. महाभारत आपल्याला सांगते, धारणात धर्म इत्याहुः धर्मो धारयति प्रजाः यस्यात धारण संयुक्त सधर्म इति निश्चयः. अर्थात जो धारण करतो, एकत्र करतो त्यालाच धर्म म्हणतात. महर्षी कणाद आपल्याला धर्माची एक सोपी व्याख्या सांगतात, यतो अभ्युदय निःश्रेयस सिद्धिः सधर्मः. अर्थात ज्यामध्ये समाजाचं ऐहिक कल्याण म्हणजेच हित असते व ज्यात आत्म्याच्या परमकल्याणाचा मार्ग असतो त्यालाच धर्म म्हणतात. साध्या भाषेत आपण असे म्हणू शकतो की धर्म म्हणजे एखाद्या व्यक्तीचे स्थान, वेळ व लिंग याला अनुसरून असणारे परमकर्तव्य, जे एकतर त्या व्यक्तीला समृद्धी देते किंवा त्याला मुक्त करते. आपण हे उदाहरणाद्वारे बघू शकतो. स्थानाच्या दृष्टीने जर विचार करायचा झाला तर सीमेवर तैनात असणारा सैनिक त्या स्थानावर असताना देशाचे संरक्षण करणे हे त्याचे परमकर्तव्य असते, त्यामुळे तो त्याचा धर्म होतो. वेळेच्या विषयीचे उदाहरण बघायचे झाल्यास विद्यार्थ्याचे विद्यार्थी दशेत असताना परमकर्तव्य अभ्यास करणे आहे आणि तोच त्या विद्यार्थ्याचा धर्म होतो. तसेच आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करणे हे पुरुषाचे परमकर्तव्य असल्याकारणाने तो त्याचा धर्म झाला. तर धर्माविषयी एवढा व्यापक व प्रगल्भ विचार आपल्याकडे मांडला आहे, म्हणून एक विचार असणाऱ्या, व्यवस्था असणाऱ्या कोण्या एका समुदायाला धर्म म्हणून संबोधले जाऊ शकत नाही. त्यामुळे धर्म आणि रिलिजन सारखे असू शकत नाहीत. तसेच धर्माना समानार्थी इंग्रजी शब्द रिलिजन होऊ शकत नाही. त्यामुळे आपल्या सनातन हिंदू धर्माला इंग्रजीत हिंदू रिलिजन न म्हणता सनातन हिंदू धर्म असेच म्हणावे लागेल. धर्माच्या इतर अंगांविषयी व लक्षणांविषयी आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद. शुभम भवतु.